आज आपण शिकणार आहोत. ठीक आहे. पवित्र आत्म्याचं पहिल्या क्रमांकाचं वरदान आपण बघितलं, ज्ञानाचं वचन. पवित्र आत्म्याच्या दुसऱ्या क्रमांकाचं जे वरदान आहे ते आपण पाहिलं, विद्येचं वचन. आणि आज आपण पवित्र आत्म्याचं 3 नंबरचं जे वरदान आहे ते आहे त्याच आत्म्यात विश्वास. हे जे वरदान आहे, विश्वासाचं वरदान, हे आज आपण काय करणार आहोत, शिकणार आहोत. आणि हे कशा प्रकारे कार्य करतं हे आज आपण काय करणार आहोत, जाणून घेणार आहोत. तर मग आपण या वेळेला विश्वासाची जी परिभाषा आहे, ठीक आहे, ती आपण काय करणार आहोत, यावेळेला आपण लिहून घेणार आहोत. विश्वासाची जी व्याख्या आहे ती आपण लिहून घेणार आहोत. किंवा विश्वास हा कशा प्रकारे उपयोगात कार्यात जो आहे तो आणला जातो हे आपण काय करणार आहोत, लिहिणार आहोत. मी तुम्हाला सांगतो, लिहून घ्या. सामान्य विश्वासाच्या पलीकडे किंवा सर्वसाधारण विश्वासाच्या पलीकडे एक असामान्य आढळ विश्वास, एक असामान्य आढळ विश्वास जो अशक्य गोष्टींनाही शक्य करू शकतो, जो अशक्य गोष्टींनाही शक्य करू शकतो. विश्वासाची जी व्याख्या आहे ती सर्वांनी लिहिली का, की परत एकदा सांगू चर्च? विश्वासाची जी व्याख्या आहे ती सर्वांनी लिहिली की परत एकदा सांगू? लिहिली आहे. ओके. आता लक्ष द्या, आपण पवित्र आत्म्याच्या वरदानाचं, पवित्र आत्म्याची जी 9 वरदान आहे त्यापैकी 3ऱ्या क्रमांकाचं जे वरदान आहे, ज्याला आपण फेथ म्हणतो किंवा विश्वास म्हणतो, ते आपण शिकत आहोत. आणि विश्वास हा काय प्रकार आहे हे आज आपण काय करणार आहोत माहिती का, समजून घेणार आहोत. ठीक आहे. विश्वास हा काय प्रकार आहे हे आज आपण सविस्तरपणे काय करणार आहोत, समजून घेणार आहोत. आणि तुम्हाला ज्या वेळेला विश्वास हा काय प्रकार आहे हे समजेल त्यावेळेला तुम्ही पवित्र शास्त्र ज्यावेळेस तुम्ही वाचाल तर त्यावेळेला कशा प्रकारे आढळ जो विश्वास आहे किंवा असामान्य जो विश्वास आहे तो कशा प्रकारे पवित्र शास्त्रामध्ये वेगवेगळ्या व्यक्तींच्या माध्यमातून ऑपरेट झालेला किंवा दाखवण्यात आलेला हे समजण्याकरता तुम्हाला मदत होईल. आता आपण विश्वासाची जी व्याख्या लिहिलेली आहे त्यामध्ये 3 उदाहरणं आपण पाहणार आहोत. ठीक आहे. त्यामध्ये आपण एकूण किती उदाहरणं पाहणार आहोत? 3 उदाहरणं. पहिले जे उदाहरण आहे ते उदाहरण आपण दानिएलाचं पुस्तक काढू. आपण यावेळेला दानिएलाचं जे पुस्तक आहे ते यावेळेला आपण काढू. आणि दानिएलाच्या पुस्तकामध्ये अध्याय 6 आपण काढू. दानिएलाचं पुस्तक 6वा जो अध्याय आहे तो यावेळेला आपण काढणार आहोत. आणि दानिएलाच्या पुस्तकामध्ये कशा प्रकारे पवित्र आत्म्याचं 3 नंबरचं जे वरदान आहे विश्वास, हे त्या ठिकाणी कार्यात जे आहे ते आलेलं आहे हे आपण काय करणार आहोत, समजून घेणार आहोत. कोणीतरी दानिएलाचं पुस्तक 3रा अध्याय आणि 16 ते 23 जी वचनं आहे ती वाचण्यासाठी मला मदत करा. दानिएलाचं पुस्तक. शद्रक, मेशक व अबेदनगो यांनी राजास उत्तर दिले की, महाराज, या बाबतीत आपल्याला काय उत्तर देण्याचे आम्हास प्रयोजन दिसत नाही. ज्या देवाची आम्ही उपासना करीतो तो आम्हास धगधगीत अग्नीच्या भट्टीतून सोडवावयाला समर्थ आहे. महाराज, तो आम्हाला आपल्या हातातून सोडवील. ते कसेही असो, पण महाराज, जे आपण पक्के समजा की
आम्ही आपल्या दैवताची उपासना करणार नाही आणि आपण स्थापिलेल्या सुवर्ण मूर्तीला दंडवत घालणार नाही. हे ऐकून दोन मिनिटं थांबा. एक दोन मिनिटं. हा जो रेफरन्स आहे, हा रेफरन्स 3 क्रमांकाचा जो मुद्दा आहे त्याचा आहे. 6वा अध्याय 16 ते 23 वचन. माफ करा, 6वा अध्याय 16 ते 23 वचन पहा. त्यावर राजज्ञेवरून दानियालास आणून सिंहाच्या गुहेत टाकले. राजा दानियालास म्हणाला, ज्या देवाची तू नित्य सेवा करीतोस तो तुला सोडवील. त्यांनी एक शिला आणून गुहेच्या दारावर ठेवली आणि राजाने आपल्या मुद्रेचा व आपल्या सरदारांच्या मुद्रांचा तिच्यावर शिक्का केला. तो अशासाठी की दानियालाच्या बाबतीत काही एक फेरबदल होऊ नये. नंतर राजा आपल्या महालात गेला. त्याने ती रात्र उपाशीच काढली. त्याच्या समोर वाद्य आणली नाहीत. त्याची झोप उडाली. मग राजा मोठ्या पहाटेस उठून त्वरेने सिंहाच्या गुहेनजीक गेला. तो गुहेजवळून दानियेलाकडे जाऊन शोकस्वराने ओरडू म्हणाला, हे दानियेला, जिवंत देवाच्या सेवका, ज्या देवाची तू नित्य सेवा करीतोस त्याला सिंहापासून तुला सोडविता आले आहे काय? दानियल राजाला म्हणाला, महाराज, चिरायू असा माझ्या देवाने आपला दिव्य दूत पाठवून सिंहाची तोंडे बंद केली आहेत. त्यांनी मला काही एक उपद्रव केला नाही, कारण त्या देवासमोर मी निरपराधी ठरलो व महाराज, आपलाही मी काही अपराध केला नाही. तेव्हा राजाने अत्यंत हर्षित होऊन आज्ञा केली की दानियेलास गुहेतून बाहेर काढा. त्यास गुहेतून बाहेर काढिले तो त्याला काही इजा झाल्याचे दिसून आले नाही, कारण त्याचा आपल्या देवावर भरोसा होता. व्हेरी गुड. आता हा जो वृत्तांत आपण वाचला आहे, ह्या वृत्तांतामध्ये आपल्याला हे पाहायला भेटतं की दानियेलाला सिंहाच्या गुहेमध्ये टाकण्यात आलेलं आहे आणि कोणत्या कारणावरून दानियेलाला सिंहाच्या गुहेत टाकण्यात आलं आहे हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला ह्या ठिकाणी संपूर्ण हा जो 6वा अध्याय आहे हे वाचणं गरजेचं आहे. आणि हे ज्यावेळेस तुम्ही वाचाल त्यावेळेला तुम्हाला हे समजेल की दानियेलाला कोणत्या कारणावरून सिंहाच्या गुहेत जे आहे ते टाकलं होतं. आता लक्ष द्या, ज्या सिंहाच्या गुहेमध्ये दानियेला टाकण्यात आलेलं होतं ना, ती सिंह सर्वसाधारण म्हणजे नव्हती. ती जी सिंह आहेत ना, ज्या सिंहाच्या गुहेमध्ये दानियेला टाकण्यात आलेलं होतं, ती जी सिंह आहे ना ती सर्वसाधारण नव्हती. कारण ती सिंह सर्वसाधारण नव्हती हे मी तुम्हाला का सांगत आहे, कारण ते सिंह किती जबरदस्त होते हे समजून घ्यायचं असेल तर वचन 24 कोणीतरी वाचा आणि त्याहून तुम्हाला समजेल ज्या सिंहाच्या गुहेमध्ये दानियेला टाकण्यात आलं होतं ते सिंह सर्वसाधारण नव्हते. बघा ते कसे होते. कोणतरी वाचा वचन 24. तेव्हा ज्या मनुष्यांनी दानियेलावर आरोप आणला होता त्यास राजआज्ञेवरून पकडून आणले आणि त्यास व त्यांच्या बायका मुलास सिंहाच्या गुहेत टाकले. तेव्हा ते सिंहाच्या तडाख्यात सापडून त्या गुहेच्या तळाशी पोहोचण्यापूर्वीच त्या सर्वांच्या हाडांचा त्यांनी चुराडा केला. बघा, ते सिंहाच्या गुहेच्या तळाशी पोहोचण्या अगोदरच त्या सिंहांनी मुलाबाळांना, बायकांना आणि ज्यांनी दानियेलावरती आरोप ठेवलेला होता त्या सर्वांना त्या सिंहाच्या गुहेमध्ये टाकण्यात आलं, ज्या गुहेत दानियेलाला टाकण्यात आलेलं होतं. आता दानियेल जो आहे ना, दानियेलाचा देवावरती विश्वास होता. लक्ष द्या, वचन 23 ज्यावेळेस आपण वाचतो, वचन 23 मध्ये असं लिहिण्यात आलेलं आहे की दानियेलाचा आपला देव परमेश्वर याच्यावरती विश्वास होता आणि दानियेलाचा जो विश्वास देवावरती होता ना तो सर्वसाधारण नव्हता.
सर्वसाधारण विश्वासासंदर्भात मी या ठिकाणी तुम्हाला शिकवत नाही. मी तुम्हाला शिकवत आहे ते असामान्य किंवा असा विश्वास जो कधीही हलवता येणार नाही, असा विश्वास जो अढळ आहे, कधी न हलणारा असा आहे. लक्ष द्या, ज्या वेळेला दानिएलाला कळालं की फरमानावरती राजाची सही झालेली आहे आणि आता आपल्याला सिंहाच्या गुहेमध्ये टाकण्यात येईल, त्यावेळेला दानिएलाला सिंहाची भीती वाटली नाही. त्यावेळेला दानिएलाला त्या ठिकाणी मरणाची भीती वाटली नाही. का? कारण दानिएलाला माहिती होतं की जर माझा भरोसा, माझा विश्वास जर देवावरती अढळ मी ठेवलेला आहे, तर सिंहाची तोंड बंद करण्याची जी काही शक्ती आहे ना, ती देवामध्ये आहे. दानिएलाला हे माहिती होतं की सिंहाचा निर्माण करता माझा परमेश्वर आहे. दानिएल त्या ठिकाणी घाबरला नाही. दानिएल त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे कचरला नाही. दानिएलाने त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे आपण पाहतो की राजाच्या हस्ताक्षराने त्या ठिकाणी दानिएलाला सिंहाच्या गुहेत टाकण्याची जी काही मंजुरी मिळालेली होती ना, त्या मंजुरीला ऐकून किंवा ती बातमी ऐकून दानिएल हा कुठल्याही प्रकारे आपण पाहतो त्याचा जो विश्वास आहे ना, तो डगमगला नाही. आणि लक्ष द्या, देवाचं वचन ह्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे सांगत आहे की मोठ्या पहाटेस राजा जो आहे ना, ज्या गुहेमध्ये सिंहाच्या दानिएलला टाकलेलं होतं तिथं तो आला आणि तो त्या ठिकाणी बघा काय म्हणत आहे. दानिएलाला त्या ठिकाणी राजा म्हणाला की वचन 22 मध्ये बघा, वचन 22 काय म्हणते, वचन 20 वाचा, वचन 20. तो गुहेजवळ दानिएला जाऊन शोकस्वराने ओरडून म्हणाला, हे दानिएला, जिवंत देवाच्या सेवका, ज्या देवाची सेवा तू नित्य करीतोस, त्याला सिंहापासून तुला सोडविता आले आहे काय? हा, आणि राजा हे कुठून बोलत आहे? गुहेच्या बाहेरून. आणि राजाने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दानिएल कुठून देते? सिंहाच्या गुहेतून. आणि ज्या सिंहाच्या गुहेतून दानिएल उत्तर देते ना, ते सिंह भयानक आहेत. नुसार आपण वाचतो ते कसे आहेत ते. आणि बघा, राजाचं आणि दानिएलाचं संभाषण चालू असताना राजाला पण हे माहिती होतं की दानिएल हा जिवंत देवाचा सेवक आहे, आणि राजाला हे पण माहिती होतं की दानिएल हा देवाची नित्य सेवा करणारा देवाचा सेवक आहे. आणि मग त्या ठिकाणी दानिएल राजाच्या प्रश्नाचं उत्तर देतो आणि राजाला दानिएल हे म्हणत आहे, माझ्या देवाने आपला स्वर्गदूत पाठवून बघा सिंहाची तोंडे बंद केलेली आहे. याला म्हणतात विश्वास. असा विश्वास जो सामान्य नाहीये, असा विश्वास जो असामान्य आहे, असा विश्वास जो आढळ आहे. कोणत्याही वाईट बातमीने काय होत नाही माहिती का, तो हलत नाही. कोणत्याही वाईट बातमीने तो विश्वास डगमगत नाही. कोणत्याही वाईट बातमीने तो विश्वास तळ्यात मळ्यात येत जात नाही. लक्ष द्या, ह्या ठिकाणी अतिशय वाईट बातमी दानिएलाच्या कानावरती आल्यानंतर पण दानिएलाला त्या ठिकाणी ती वाईट बातमी हलवू शकली नाही. त्याचा जो विश्वास आहे ना देवावरचा, तो कमी करू शकली नाही. याला म्हणतात अढळ विश्वास. याला म्हणतात खऱ्या अर्थाने असा विश्वास जो सर्वसामान्य विश्वासाच्या पण पलीकडे असतो, आणि तो विश्वास पवित्र आत्म्याच्याच द्वारे विश्वासणाऱ्यांना किंवा मंडळीला देण्यात येतो. लक्ष द्या. आणि आपण पाहतो पहिल्या उदाहरणामध्ये वचन अतिशय स्पष्टपणे सांगतं
की राजाला आनंद झाला. कोणत्या गोष्टीचा माहितीये का? दानियल जिवंत असल्याचा राजाला आनंद झाला. कोणत्या गोष्टीचा माहितीये का? देवाने त्याचे स्वर्गदूत पाठवून सिंहाची तोंड जी आहे ना ती बंद केली होती. आणि बघा, ज्या वेळेला सिंहाच्या गुहेतून दानियल बाहेर आला ना जिवंत, कुठल्याही प्रकारची इजा नव्हता. त्याला कुठल्याही प्रकारची इजा का नाही झाली माहिती का? कारण त्याचा परमेश्वर देवावरती. बघा वचन कोणीतरी वाचा, 22-23 वचन. तिथे वचन काय म्हणतं? वचन 23. तेव्हा राजाने अत्यंत हर्षित होऊन आज्ञा केली की दानियेलास गुहे बाहेर काढा. त्याला गुहेतून बाहेर काढले तेव्हा त्याला काही इजा झाल्याचे दिसून आले नाही, कारण त्याच्या आपल्या देवावर भरोसा होता. Praise the Lord. लोकांनी दानियेला बघितलं ज्या वेळेला त्याला सिंहाच्या गुहेतून बाहेर काढण्यात आलं. त्यावेळेला लोकांना वाटलं आता दानियेलाचा चुरा झाला असेल. लोकांना वाटलं आता दानियेलाचं काय म्हणता मृत शरीर बाहेर येतं काय, का दानियेलाचं काही भेटतं की नाही भेटत. कधी कधी असा पण विचार लोकांनी केला असेल. पण बघा वचन काय सांगत आहे, ज्या वेळेला दानियेलाला बाहेर काढण्यात आलं तेव्हा त्याला काही इजा झाल्याचं बघणाऱ्या लोकांना दिसून आलं नाही. लोकांनी त्याला चेक केलं, बघितलं लोकांनी त्याला, पण त्याला काही झालं नव्हतं. त्याला काही झालं नाही माहिती का? त्याचा जो विश्वास होता ना, विश्वास, पवित्र आत्म्याचं 3 क्रमांकाचं जे वरदान आहे ना, विश्वासाचं वरदान, ते त्याच्या द्वारे त्या सिंहाच्या गुहेमध्ये ऑपरेट झालेलं आपल्याला पाहायला भेटतं. लक्ष द्या, कोणतीही वाईट बातमी, कोणतीही जी वाईट बातमी आहे ना, त्या वाईट बातमीला ऐकल्यानंतर देवाच्या आत्म्यातून प्राप्त झालेलं जे वरदान आहे ना विश्वासाचं, तो विश्वास कमी जास्त नाही होत. हे आहे विश्वासाचं सामर्थ्य. हे आहे खऱ्या अर्थाने विश्वास हा काय प्रकार आहे हे समजून घेण्याचं एक उदाहरण, जिवंत उदाहरण. दानियेलाला काही झालं नव्हतं. दानियेलाची काळजी त्याच्या विश्वासाला पाहून परमेश्वर देवाने स्वर्गदूत पाठवून जे आहे ना ती त्यावेळेला घेतलेली होती. पण लक्ष द्या, ज्यांनी दानियेलाला सिंहाच्या गुहेत टाकलं ना, त्यांना आणि त्यांच्या मुलाबाळांना ज्या वेळेला राजांनी सिंहाच्या गुहेत टाकण्याची आज्ञा केली ना, वचन सांगतं की वरतून त्यांना ज्यावेळेस सिंहाच्या गुहेत सोडण्यात आलं ना, सिंहांनी त्यांना खाली जमिनीला पण लागू दिलं नाही, वरतीच त्यांच्या हाडांचा चुरडा करून टाकला. इतके भयानक आणि खतरनाक प्रवृत्तीचे, खतरनाक हिंसक असे सिंह त्या गुहेमध्ये होते. पण त्या गुहेमध्ये दानियेलाला परमेश्वर देवाने काय केलं माहितीये का? सुरक्षित ठेवलं, त्याचा परमेश्वर असलेला विश्वासामुळे. दुसरं जे उदाहरण आहे, दुसरं जे उदाहरण आहे, मत्तयाचं पुस्तक आपण काढू. मत्तयाचं पुस्तक 14वा अध्याय आपण काढू. दुसरं जे उदाहरण आहे विश्वासाचं, दुसरं उदाहरण आपण पाहू. मत्तयाचं पुस्तक 14वा अध्याय आणि कोणीतरी 29 जे वचन आहे ते वाचण्यासाठी मला मदत करा. त्या ठिकाणी आणखीन एक उदाहरण आपण पाहणार आहोत. आणखीन एक व्यक्ती त्या ठिकाणी आहे ज्याचं नाव पेत्र आहे. बघा, त्याने म्हटले ये. तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तर्वातून उतरून पाण्यावरून चालू लागला, परंतु वारा पाहून तो येस 29 वचन 14वा अध्याय 29 वचन फक्त. त्याने म्हटले ये. तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तर्वातून उतरून पाण्यावरून चालू लागला. व्हेरी गुड. आता पहा, ह्या ठिकाणी आपण पाहतो पेत्राचं जे जीवन आहे ना ते सर्वात जास्त समुद्राच्या आजूबाजूलाच गेलेलं आपल्याला पाहायला भेटतं. कारण पेत्र हा मासे पकडणारा होता आणि तिथून येशूने त्याला आपल्या मागे येण्याची काय केली माहिती का? येण्याची आज्ञा केली होती आणि तो सर्व काही सोडून निघाला येशूच्या मागे. ज्यावेळेस तुम्ही मत्तयाचं पुस्तक वाचतात 4थ्या अध्यायाच्या जवळपास, तिथे तुम्हाला पाहायला भेटते की कशा प्रकारे येशूने ह्या भावांना त्याच्या मागे येण्याकरता सांगितलं आणि ते निघाले तिथं येशूच्या मागे जायला. पेत्राला समुद्राविषयी माहिती होती कारण तो समुद्रामध्ये मासे पकडणारा होता.
आणि आपण पाहतो की ह्या ठिकाणी एक अशी घटना घडलेली किंवा घडत असताना पेत्र पाहत आहे, आणि ती घटना जर कोणती आहे तर ती आपल्याला वचनामध्ये स्पष्टपणे पाहायला भेटते की येशू जो आहे ना, येशू हा समुद्राच्या पाण्यावरून चालत जे आहे ना ते शिष्यांकडे जात होता. वचन 28 ज्यावेळेस आपण वाचतो ना, वचन 28 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं की तेव्हा पेत्राने उत्तर दिलं, प्रभूजी आपण असाल तर पाण्यावरून आपणाकडे येण्यास मला काय करा सांगा. आणि पहा, वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे सांगत आहे वचन 25 मध्ये देखील, तेव्हा रात्रीच्या 4थ्या प्रहरी येशू समुद्रावरून चालत त्यांच्याकडे येत होता. आता पेत्राने ज्या वेळेला येशूला पाण्यावर चालताना पाहिलं ना, त्यावेळेला पेत्र हा लगेचच येशूला म्हणाला की प्रभूजी जर आपण असाल तर आपण मला आपणाकडे ह्या पाण्यावर चालण्याकरता काय करा सांगा. आणि येशू त्याला म्हणाला ये. आणि बघा, तो त्या ठिकाणी त्या समुद्राच्या पाण्यावरती जे आहे ना चालू लागला. आणि तो कशाच्या साहाय्याने चालू लागला माहिती का? त्याच्यामध्ये असलेला जो काही अढळ विश्वास आहे ना देवावरती असलेला, त्या विश्वासाच्या साहाय्याने तो त्या समुद्राच्या पाण्यावरती काय करू लागला माहिती का? चालू लागला. लक्ष द्या, ज्या वेळेला तुमच्यामध्ये पवित्र आत्म्याचं 3 क्रमांकाचं जे वरदान आहे ना विश्वासाचं, ते जर तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही ह्या वरदानाच्या साहाय्याने अशा गोष्टी करू शकता, किंवा अशा गोष्टी देवाला तुमच्याकरता कराव्या लागतील की ज्या तुमच्या हिताच्या आहे, किंवा अशा गोष्टी किंवा अशा गोष्टी मला करता येईल ज्याद्वारे देवाचं गौरव होईल. लक्ष द्या, आणि तशा प्रकारे व्हावं याकरता विश्वासाची गरज आहे. आणि विश्वासाची गरज ही सर्वसामान्य विश्वासाची नाहीये. अशा विश्वासाची गरज आहे जो विश्वास आपल्याला पवित्र आत्म्याकडनं काय होतो? प्राप्त होतो. आणि ह्या ठिकाणी आपण पाहतो की पेत्रामध्ये असा विश्वास होता. पेत्रामध्ये हे वरदान आहे ना, पेत्रामध्ये होतं हे वरदान, पवित्र आत्म्याचं 3 क्रमांकाचं जे वरदान आहे ना, हे पेत्रामध्ये होतं. आणि ह्या वरदानाच्या साहाय्यानेच पेत्र हा त्या ठिकाणी समुद्राच्या पाण्यावरती काय व्हायला माहिती का? चालू लागला. हे आहे विश्वासामध्ये असलेलं सामर्थ्य. हे आहे विश्वासाच्या वरदानामध्ये असलेली खरी, याच्यामध्ये असलेली खरी काय आहे? देवाची ताकद किंवा देवाचं सामर्थ्य आहे. ठीक आहे. आणि आता 3 क्रमांकाचं, 3ऱ्या क्रमांकाचं जे उदाहरण आहे की कशा प्रकारे विश्वास हा कार्य करतो, कशा प्रकारे विश्वास हा ऑपरेट होतो, कशा प्रकारे पवित्र आत्म्याचं 3ऱ्या क्रमांकाचं जे वरदान आहे ते ऑपरेट होतं, हे आपण 3ऱ्या उदाहरणात काय करणार आहोत? शिकणार आहोत. आणि आता आपण दानिएलाचं पुस्तक 3रा अध्याय आपण काढू. दानिएलाचं पुस्तक 3रा अध्याय आपण काढू. आणि दानिएलाच्या पुस्तकाच्या 3ऱ्या अध्यायामध्ये 16 वचनापासून तर 28 वचनापर्यंत ज्यावेळेस आपण वाचतो ना, तर ह्या वचनामध्ये आपल्याला 3 जे काही तरुण ना मुलं आहे, 3 जे तरुण मुलं आहे ना इब्री, ते आपल्याला दिसतात. आणि त्यांचं नाव आहे शद्रक, मेशक आणि अबेदनगो. हे 3 जे तरुण मुलं आहेत ना, ह्यांना अग्नीच्या भट्टीमध्ये टाकण्यात आलेलं होतं. अग्नीच्या भट्टीमध्ये ह्या तिघांना टाकण्यात आलेलं होतं. आणि अग्नीच्या भट्टीमध्ये ह्या तिघांना टाकण्यात आल्यानंतरही, किंवा ह्या तिघांना अग्नीच्या भट्टीत टाकणार आहे हे त्यांना समजल्यानंतरही आपण पाहतो की त्यांचा देवावरती असलेला जो विश्वास आहे ना, तो त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे कमी झाला नाही. त्यांचं जे वक्तव्य आहे ना, पहा, आपण त्यांचं जे वक्तव्य आहे ना ते वक्तव्य आपण वाचणार आहोत आणि आपण हे समजून घेणार आहोत की कशा प्रकारे त्यांचा जो विश्वास आहे ना तो अढळ होता, कशा प्रकारे त्यांचा जो विश्वास आहे ना तो कुठल्याही प्रकारे ढळणारा नव्हता.
बघा वचन 17 कोणीतरी वाचा त्या ठिकाणी. ज्या देवा उपासना करीतो तो आम्हास धगधगीत अग्नीच्या भट्टीतून सोडवायला समर्थ आहे. महाराज जो आम्हास आपल्या हातातून सोडवेल. येस, आणखीन कोणीतरी वाचा, कारण ब्रेक होतोय आवाज मध्ये मध्ये. ज्या देवाची आम्ही उपासना करीतो तो आम्हास धगधगती अग्नीच्या भट्टीतून सोडवायला समर्थ आहे. महाराज तो आम्हास आपल्या हातातून सोडवेल. हा, लक्ष द्या, ह्या ठिकाणी त्यांचा विश्वास बघा कसा आहे. आणि त्यांना ज्या भट्टीमध्ये टाकण्यात येणार होतं ना, ती जी भट्टी आहे ना, ती भट्टी काही सर्वसाधारण भट्टी नव्हती. ती भट्टी त्या ठिकाणी राजाने 7 पट जे आहे ना तापवण्याची आज्ञा दिलेली होती. बघा वचन 19 काय म्हणते. वचन 19, हे ऐकून नबुकद्नेस्सर संतापला. शद्रक, मेशक व अबेदनगो यांच्या संबंधाने त्यांची मुद्रा पलटली आणि त्याने आज्ञा केली की भट्टी नेहमीपेक्षा 7 पट तप्त करा. कोणीतरी आणखी वाचा, आवाज ब्रेक होते त्यांचा. हे ऐकून नबुकद्नेस्सर संतापला. शद्रक, मेशक व अबेदनगो यांच्या संबंधाने त्याची मुद्रा पालटली आणि त्याने आज्ञा केली की भट्टी नेहमीपेक्षा 7 पट तप्त करा. येस, आता लक्ष द्या, ह्या ठिकाणी की 7 पट अशी जी भट्टी आहे ती नबुकद्नेस्सर राजाने संतापून तापवायला लावलेली होती. आणि ही भट्टी 7 पट त्यांच्या डोळ्यासमोर तापवली. ते उघड्या डोळ्यांनी बघत आहे, ते उघड्या कानांनी ऐकत आहेत की ह्या 7 पट तापवलेल्या भट्टीमध्ये आपल्याला नबुकद्नेस्सर राजा काय करणार आहे, ते गणं टाकणार आहे. इतकं क्लोज त्यांनी त्यांचा होणारा जो काही नाश आहे ना तो त्यांनी जवळून बघितला होता. तरी पण ते त्या ठिकाणी कचरले नाही. तरी पण त्यांचा जो विश्वास आहे ना देवावरचा तो कमी झाला नाही. तरी पण त्यांचा जो विश्वास आहे ना देवावरचा तो ढळला नाही, त्याला हलवता नाही आलं नबुकद्नेस्सर राजाला. किंवा ती 7 पट तापवलेली जी भट्टी ना, त्या 7 पट तापवलेल्या भट्टीला पण शद्रक, मेशक, अबेदनगोचा विश्वास जो आहे ना देवावरचा तो हलवता आला नाही. ते त्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे सांगत आहे, देवाचं वचन सांगत आहे की ज्या देवाची आम्ही उपासना करतो ना तो देव आम्हाला तू 7 पट काय, ती भट्टी 14 पट पण ती जर तू वाढवली ना तरी त्यातून सोडण्याची ताकद, सामर्थ्य हे आमच्या जिवंत देवामध्ये आहे. ते त्या ठिकाणी म्हणत आहे. त्यांना त्या ठिकाणी म्हणताना नबुकद्नेस्सर राजाने ऐकलं आहे. वचन 17 म्हणत आहे, ज्या देवाची आम्ही उपासना करतो ना तो आम्हाला धगधगच्या अग्नीच्या भट्टीतून सोडवण्यास समर्थ आहे. तर महाराज तो आम्हाला आपल्या हातून पण सोडवल. याला म्हणतात खऱ्या अर्थाने पवित्र आत्म्याचं विश्वासाचं वरदान. असा विश्वास देवाकडं आपण जे आहे ना मागितला पाहिजे. कितीही वाईट बातमी, कितीही वाईट गोष्टी ह्या आपल्या विरोधामध्ये शत्रूने षड्यंत्र करून उभ्या केलेल्या जरी असल्या आणि त्या आपल्याला ऐकायला जरी आल्या ना तरी पण आपला देवावरचा विश्वास जो आहे ना तो कमी होता कामा नये. देवावरचा विश्वास आपला हा ढळता कामा नये. असं विश्वास जो आहे ना ह्या दिवसांमध्ये आपण देवाकडे मागितलं पाहिजे. देवाला आपण हे म्हटलं की देवा मला असा विश्वास दे. पवित्र आत्म्याचं हे विश्वासाचं वरदान मला दे, जे तू दानिएलाला दिलेलं होतं, जे तू पेत्राला दिलेलं होतं, जे तू शद्रक, मेशक, अबेदनगोला दिलेलं होतं, तेच तुम्हाला दे. लक्ष द्या,
अशा प्रकारे विश्वास जो आहे ना तो काम करतो. शद्रक मेषक अबेदनगोला त्या ठिकाणी आपण पाहतो की त्यांच्या मुसक्या बांधून त्यांना वचन 23 नुसार काय केलं माहिती का, त्यांना धगधगच्या भट्टीमध्ये टाकून दिलं होतं अग्नीच्या. बघा वचन 23 म्हणत आहे, वचन 23 वाचा. शद्रक मेषक व अबेदनगो हे 3 पुरुष मुसक्या बांधलेले असे त्या धगधगीत अग्नीच्या भट्टीत पडले. आहा, 3 पुरुष. किती पुरुष ते धगधगच्या अग्नीच्या भट्टीमध्ये किती पुरुष पडले? 3. पण 24 वचन काय म्हणते बघा, वचन 24. नंतर नबूकदनेस्सर राजा चकित होऊन पटकन उठला. तो आपल्या मंत्र्यांना म्हणाला, आपण अग्नीत 3 जणांना बांधून टाकले ना? त्यांनी राजाला उत्तर केले, होय महाराज, खरे आहे. वचन 25. तो म्हणाला, पहा, 4 इसम अग्नीत मोकळे फिरत आहेत असे मला दिसते. त्यांना काही एक इजा पोचली नाही. चौथ्याचे स्वरूप तर एखाद्या देवपुत्रासारखे आहे. किती जण टाकले भट्टीमध्ये? चर्च भट्टीमध्ये 3 जण टाकले. आणि वचन 17 हे भट्टीत गेल्यानंतर पूर्ण झालं बघा. ते म्हणते, आमचा ज्या देवाची आम्ही सेवा करतो ना तो महाराज आम्हाला धगधगच्या अग्नीच्या भट्टीतून आणि तुमच्या हातातून पण सोडवाल. त्या 3 मुसक्या बांधून त्यांना 7 पट तापलेल्या भट्टीमध्ये टाकून दिलं. आणि भट्टीत गेल्यानंतर बघा राजाने काय बघितलं माहिती का, राजा चकित झाला. राजाला विश्वास बसला नाही. राजाने डोळ्यांनी बघितलेलं होतं की 3 मुसक्या बांधून भट्टीत टाकलं तिथे. राजाने मंत्र्यांना विचारलं, आपण 3 काय केलेलं आहे? भट्टीमध्ये टाकले ना? मग भट्टीमध्ये मला 4 जण दिसत आहे. आणि ते कसे दिसत आहे? मुसक्या बांधलेल्या अवस्थेत आहे का? मुसक्या बांधून भट्टीत टाकपर्यंत त्यांच्या मुसक्या बांधलेल्या होत्या. पण ज्यावेळेस भट्टीत बघताना तर राजाला काय दिसत माहिती का, राजाला दिसत आहे की मला 4 इसम भट्टीमध्ये मोकळे फिरत असलेले दिसत आहे. आणि त्या 4 इसमामध्ये एक जो इसम आहे ना त्याचं जे स्वरूप आहे ना ते देवाच्या पुत्रासारखं आहे. लक्ष द्या, देवाचं सांगतं तू अग्नीतून जरी चालला तरी पोहणार नाही, तू समुद्रातून जरी चालला तरी डुबणार नाही. चर्च गाणं ऐकलंय का तुम्ही गाणं गाता? देवाचं वचन सांगतो, आंधिया तुम्हें डरा ना सकेगी, लहरें तुम्हें डुबा ना सकेगी. तुम्ही ऐकले का गाणं? हे ते गाणं इथं बघा लक्षात. चर्च जर तुमचा विश्वास देवावरती असा आहे ना तर तुम्हाला काही होणार नाही. देव तुम्हाला वाचवल. आणि असा विश्वास हा आपल्याला प्राप्त व्हावा यासाठी देवाकडे प्रार्थना करा. देवाला म्हणा, देवा मला पवित्र आत्म्याचं हे 3 क्रमांकाचं वरदान दे, जे तू दानियेला दिलं, जे तू पेत्राला दिलं आणि जे तू शद्रक मेषक अबेदनगोला दिलं. पवित्र शास्त्रामध्ये अनेकांना अशा प्रकारचे पवित्र आत्म्याचे वरदान प्राप्त झाले. ज्यावेळेस तुम्ही ते वाचत जाल ना त्यावेळेस तुम्हाला समजेल की हे कोणतं वरदान आहे, हे कसं काम करतं, हे तुम्हाला बायबल वाचताना समजेल. चर्च लक्ष द्या, 3 क्रमांकाचं पवित्र आत्म्याचं जे वरदान आहे ना ते आपण शिकलेलं. आणि ह्या वरदानाची लालसा करा, देवाकडे प्रार्थना करा की देवाने हे आत्म्याचं वरदान आपल्याला द्यावं. लक्ष द्या, ह्या ठिकाणी शद्रक मेषक अबेदनगोला देवाने वाचवलं. का वाचवलं माहिती का? कारण त्यांचा विश्वास हा अढळ होता. त्यांचा विश्वास हा अतिशय देवाप्रती भक्कम होता. म्हणून त्या ठिकाणी आपण पाहतो परिस्थिती त्यांना घाबरू शकली नाही, परिस्थिती त्यांचा विश्वास कमी करू शकली नाही. लक्ष द्या, परिस्थिती त्यांच्यावरती आपण पाहतो की हाबी झाली नाही, त्यांनी ती हाबी नव्हती. आणि त्यांचा असलेला विश्वास त्या ठिकाणी त्यांनी कार्यात आणला आणि ते वाचले. दैव या वचनाद्वारे सर्वांना आशीर्वाद देऊ. यावेळेला आपण आपले डोळे बंद करूया.
आणि आपण प्रार्थना करू. सर्वजण आपण